द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला केंद्र सरकारने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय, त्यामुळे नेमका काय फायदा होईल आणि मराठी आणि इतर भाषांचा नेमका काय संबंध आहे, या सगळ्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आज आपल्याकडे या संदर्भात बोलण्यासाठी संशोधक, अभ्यासक आणि लेखक संजय सोनवणे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांचं या विषयावर ॲक्च्युली 3 पुस्तकं पण प्रसिद्ध झालेली आहेत. तर आपण आता थेट त्यांच्याशीच बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. सर, मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय? अभिजात दर्जा एखाद्या भाषेला मिळतो याचा अर्थ असा की ती भाषा अन्य कोणत्याही भाषेपासून निर्माण झालेली नाही. तिची निर्मिती पूर्ण स्वतंत्र आहे. त्या भूमीची निर्मिती आहे आणि त्या भाषेमध्ये उच्च प्रतीचं साहित्याचा एक प्रवास आहे. पहिल्यापासून सुरुवातीपासून प्रवास आहे. तो शिलालेखी असेल, ग्रंथरूपात असेल आणि तो सलग प्रवास आजतागायतपर्यंत जर चालत आलेला असेल तर अशा प्रवाही भाषेला आणि ओरिजिनल भाषेला, मूळच्या भाषेला अभिजात भाषा असं म्हटलं जातं. त्याचा इतिहास जो आहे तो कमीत कमी 1500 वर्षाचा असला पाहिजे अशी अट आहे सरकारची. परंतु मराठीचं तर त्याच्याहीपेक्षा फारच 4-5 हजार वर्ष एवढा प्राचीन जातो. त्यामुळे मराठी तर अभिजात होतीच. परंतु हा दर्जा मिळणं एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्या दृष्टीने मराठी माणसाला एक अभिमान वाटावा, आपल्या भाषेचा न्यूनगंड जो आहे तो जावा आणि एक आत्मभान यावं सर्व मराठी बांधवांना आणि त्यांना कळावं की मराठी बोलतो आपण म्हणजे आपण काही गावठी आहोत म्हणून मराठी बोलत नाही आहोत. आपण अत्यंत उच्च आणि प्राचीन आपले पूर्वज जे बोलत आलेली भाषा, त्या भाषेचे आपण वाहक आहोत आणि पुढच्या पिढ्याही त्याच भाषेचं वहन करणार आहेत. म्हणजे आपण एक दुवा आहोत. हे आत्मभान मराठी माणसाला येण्याची आवश्यकता होती. ही अभिजात दर्जामुळे ते आत्मभान मिळायला निश्चितच मदत होईल असं मला वाटतं. आता तुम्हाला हे माहितीच आहे की यापूर्वी तमिळ भाषेला, कन्नड भाषेला, संस्कृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता आणि आत्ताही आसामी, त्यानंतर बंगाली, प्राकृत या भाषांना देण्यात आला आहे मराठीच्या बरोबर. तर हा दर्जा मिळाला की नेमका काय फरक पडतो किंवा आपण असं म्हणू की त्या भाषेला काय फायदा होतो? भाषेला फायदा असा होतो की त्यासाठी सरकार 100 कोटी ते 500 कोटी या दरम्यान अनुदान देतं. दरवर्षी देतं की एकदाच देतं? त्याच्या संदर्भातले वादविवाद एवढे आहेत. म्हणजे संस्कृतसाठी सगळ्यात जास्त खर्च केला गव्हर्नमेंट 250 कोटीच्या वर. परंतु तमिळ भाषेला अभिजात दर्जा असून 50-60 कोटीच्या वर आतापर्यंत खर्च केलेला नाही. त्यामुळे तो शेवटी केंद्र सरकार कसा पैसा पाठवणार, त्याचा कसा विनियोग होणार आणि मागणी काय केली जाते त्याचं राजकीय, शेवटी हे राजकीय आहे. हे राजकारण असल्यामुळे त्याच्यामध्ये किती पैसे द्यायचे आणि उत्तरेतले लोक हे दक्षिणेतल्या भाषांना बरोबरीचं मानतच नाही, दुय्यमच मानतात. मी ॲक्च्युली त्या विषयाकडे नंतर येणार आहे. पण हां, तुम्ही बोला. तर यामुळे हा जो निधी वाटपातला जो फरक आहे त्याच्यासाठी संदर्भात मी सांगत होतो की हा निधी वाटप हे मुद्दाम कमी दिलं जातं. त्यामुळे मराठीला खरोखर निधी किती मिळेल हा आता काही सांगता येणार नाही. परंतु विद्यापीठीय पातळीवर त्या भाषांचा अभ्यास होईल. महत्त्वाची गोष्ट जी होणार आहे साध्य ती करावीच लागेल. मग भाषेचा अभ्यास म्हणजे काय, आजच्या मराठीचं नाही तर प्राचीन काळची मराठी ती कशी कशी काळोखात बदलत गेली, त्या काळात जे ग्रंथ निर्माण झाले, शिलालेख निर्माण झाले, ताम्रपट निर्माण झाले, त्या ताम्रपटांवरच्या भाषेचा अभ्यास आणि ते सलगरित्या म्हणजे आजच्या भाषेमध्ये म्हणजे आता समजा पौमचर्य हे जे मराठीतलं आद्य रामकाव्य आहे, म्हणजे वाल्मिकी रामायणाचे आधी लिहिलं गेलेलं, त्याचा आज अनुवाद मराठीत नाही, आजच्या मराठीत नाही. म्हणजे तो होईल. वासुदेव हिंदी नावाचं जगातलं पहिलं प्रवास वर्णन आहे, ते मराठीत लिहिलं गेलं, पण ते आजच्या मराठीत त्याचा अनुवाद होणं गरजेचं आहे. कारण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीचं आपल्याला ती भाषा आज आपल्याला समजत नाही. आपल्याला अजूनही ती आजच्या सुलभ मराठीमध्ये करून घ्यावी लागते. त्याप्रमाणेच त्या ग्रंथांचंही करून घ्यावं लागेल. त्यामुळे काय होईल का हा जो सगळा ज्ञानाचा ठेवा आहे आणि जी महाराष्ट्राची वैचारिक पद्धती होती, ज्यामुळं महाराष्ट्राची स्वतंत्र विचार पद्धती बनत गेली, मग ती राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, साहित्यिक असेल, ती जडणघडणीची जी वाटचाल आहे ती आजच्या विद्यार्थ्यांना सहजगत्या अभ्यासता येईल, वाचता येईल आणि सर्वसामान्य वाचक ते एन्जॉय करू शकतो. म्हणजे सर्वसामान्य माणसापासून ते अभ्यासकांपर्यंत हे सर्वांना उपयुक्त होईल. त्यामुळे हे कार्य होणं मोठ्या प्रमाणावर अभिप्रेत आहे आणि ते होईल अशी माझी कल्पना आहे.
पण आपण असं म्हणू की म्हणजे ही जी प्रक्रिया आहे अभिजात दर्जा मिळण्याची आणि महाराष्ट्रातून त्यासाठी काही प्रस्ताव पाठवण्याची, तर तुम्हाला जास्त चांगलं त्याबद्दल माहिती आहे, कारण या संदर्भामध्ये जी एक समिती तयार करण्यात आली होती, त्या समितीचे ज्येष्ठ संशोधक आणि अभ्यासक हरी नरके हे समन्वयक होते आणि त्यांनी यासाठी काय काम केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे, पण ते तुम्हाला जास्त माहिती आहे कारण ते तुमचे मित्र होते. पण माझी खंत एक अशी पण आहे की हा जो सगळा दर्जा मिळाला त्या संदर्भामध्ये त्यांचं कुठेही नाव पण नाही आलं. पण मी ह्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये तुमच्याकडून जास्त जाणून घेऊ इच्छितो. खरं सांगायचं त्यांचं नाव नाही, ही गोष्ट मला सुद्धा एवढी खटकली की मराठी माणूस किंवा मराठी विश्व हे एवढं कृतज्ञ कसं, हा प्रश्न माझ्या मनाला खरोखर पडला. तो अनेकांनी मलाही प्रश्न विचारले की असं का झालं. तर तो आता वेगळा भाग आहे, आपल्या सांस्कृतिक कलाचा भाग आहे तो. त्यामुळे काही लोकांकडे दुर्लक्ष करणं, त्यांना वाळीत टाकणं, साहित्यिक प्रकारे किंवा वैचारिक विश्वातनंच वाळीत टाकणं हे प्रकार आपल्याकडे नित्य नियमाचे आहेत. त्याचा अनुभव आपण घेतच असतो. त्यामुळे त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करत नाही. हरी नरके खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत 2011 पासूनच सहभागी होते. मी त्या 2011 सालीच एका संकेतस्थळावर IC अक्षरे नावाच्या मराठीला अभिजात दर्जा का मिळत नाही, का मिळू नये, का तमिळला तोपर्यंत तमिळ संस्कृतला मिळाला होता. आणि म्हटलं संस्कृत ही जर मुळात दुय्यम भाषा आहे, उशिरा निर्माण झालेली भाषा आहे, तिला मिळू शकतो, तर अतिप्राचीन असलेल्या मराठीला का मिळत नाही. त्याच्यावर आम्ही भरपूर चर्चा केली. मग हरिभाऊंचे, म्हणजे त्यांना हरिभाऊच म्हणायचो, ते मंत्रालयातल्या काही म्हणजे राज ठाकरे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशा अनेक लोकांना ते भेटले आणि त्यांनी हा विषय खऱ्या अर्थाने अकॅडमिक लेवलला आणला. मग राज्य सरकारने काय केलं की मग हे काम कोणतरी सांस्कृतिक संस्थेला द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी का देशातील सर्वात मोठी सांस्कृतिक संस्था कोणती, तर भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूट. त्यामुळे त्यांनी त्याला नेमलं. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8 सदस्य होते त्याच्यामध्ये. रंगनाथ पठारे अध्यक्ष होते. परंतु यात रंगनाथ पठारे असो की मैत्री देशपांडे सारख्या सदस्य असो, यांनी फक्त संस्कृत भाषाच कशी हे आहे आणि मराठी भाषा ही संस्कृतची धाकटी बहीण आहे अशा स्वरूपाचं हे. त्यामुळे हरी नरके फार अस्वस्थ होते. आम्ही तासनतास त्याच्यावर चर्चा करायचो. मग नंतर असं हरी भाऊ मला म्हणाले की शेवटी हा प्रस्ताव पाठवायचा आहे आणि प्रस्ताव होईल कारण मराठीचं सिद्ध होतं आहे. तर आता काही लोकांचं आता समितीच आहे म्हटल्यानंतर हे धुडकावून लावणं पण शक्य होत नाही. तर मग काही मतं जी खरं म्हणजे मराठी भाषेला विरोधात जाणारी होती अभिजातपणाच्या, ती सुद्धा त्या अहवालामध्ये आली दुर्दैवाने. हरिभाऊ म्हणाले एक काम करा, म्हणजे जरी तुम्ही हा अहवाल तर आम्हाला आता फायनल करावा, तुम्ही याला पुरवणी म्हणून स्वतंत्र लिखाण करा, तेही आम्ही ठेवू की हा पण विचार आहे, याचा तुम्ही विचार करा, असं सगळं करायला पाहिजे. मग मी ते ओरिजिन ऑफ लँग्वेज इंग्रजीतच ग्रंथ लिहिलं. तर मुळात भाषाच कशी जन्माला येते, म्हणजे नुसती मराठी नाही, जगातल्या सर्वच भाषा मुळात का जन्माला येतात, भाषेची निकड माणसालाच का, आणि ती भाषा विकसित कशी कशी होत जाते आणि मग तिचं भाषा गट कसे बनत जातात, अशा स्वरूपाचा तो सिद्धांत, नवीन सिद्धांतही मांडला. हा अहवाल गेल्यानंतर हरिभाऊंनी, आश्चर्य वाटेल तुम्हाला, हे तिथेच थांबले नाही. त्यांनी महाराष्ट्रामध्ये 500-600 व्याख्यानं दिली अभिजात मराठी व्हायला कशी पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने जनजागरण करण्याचं, कारण अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय हेच माहीत नव्हतं. खूप लोकांना आजही वाटतं की अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा, म्हणजे विशिष्ट वर्गाची भाषा, आणि मग त्यांच्या मराठीशी आपला काय संबंध, म्हणून तेही विरोध करायचे अभिजात भाषेला. आणि ज्या लोकांना वाटायचं की संस्कृत म्हणूनच मराठी निघालेली आहे, मग मराठी अभिजातच नाही, त्यामुळे हा वर्ग तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये फार प्रबळ आहे, त्याच्यामुळं त्यांचा रेटा. त्यामुळे या दोन्ही रेटातनं मार्ग काढण्यासाठी हरिभाऊंनी अक्षरशः जीवाचे हाल करून घेतले. म्हणजे त्यांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा जो झाला तो या प्रचंड दगदगीमुळं, मानसिक तणावांमुळे आणि होत असणाऱ्या विरोधामुळं, आणि स्वीकृतीही अर्थात मिळाली. आता हरिभाऊंना आनंद व्हायचा. आता 15 सालीच बातमी आली होती महाराष्ट्र टाइम्सला की अभिजात मराठीचा दर्जा मराठी भाषा दिनी जाहीर होणार, अशी बातमी आली होती. हरिभाऊ एवढे खुश होते, एवढे खुश होते. ते म्हणाले भाऊ आपलं काम होणार, मराठी भाषा आपली अभिजात ठरणार वगैरे. पण 15 सालची गोष्ट, ती पूर्ण व्हायला मागणी 2024 यावं लागलं, 9 वर्ष झालं नाही आहे.
त्याने हरिभाऊ जर काल असते तर मला खात्री आहे की त्यांनी आनंदाने नृत्य केलं असतं याचा मला विश्वास आहे. आणि हे जे हरिभाऊंना जे दुर्लक्षण्याचं आणि नको ज्या लोकांचा विरोध होता ॲक्च्युली ते लोक आता श्रेय घ्यायला पुढे धावत आहेत. म्हणजे आता झालंय काय की अभिजात मराठी झाली तर त्याचा आता कसा त्याचा उपयोग करायचा हे राहिलं बाजूला. आता श्रेयवादाचा लढा चालू झाला आहे आणि जो तो उठतो तो म्हणतो की माझ्यामुळेच झालं कारण मी हा लेख लिहिला होता, मी तो लेख लिहिला होता, मी असं कॉमेंट केली होती, तशी कॉमेंट केली होती. म्हणजे हा हिणकसपणाचं हे लक्षण मला वाटतं. खरं म्हणजे मराठी भाषा अभिजात झाली ही सर्व मराठी बांधवांसाठी अभिमानाची, आनंदाची आणि सर्व मराठी बांधवांचंच त्याच्यामध्ये श्रेय आपण द्यायला पाहिजे. कुणी एकाचं याचं श्रेय देण्याचा प्रयत्न करून द्यायचंच असेल तर ते हरी नरके आणि दुसरे म्हणजे संजय नहार, कारण ते पाठपुरावा समितीचे अध्यक्ष बघा 4-5 महिन्यापूर्वीच झाले सदस्य. आणि त्यांनीच दिल्लीला वारंवार चक्रा मारून संबंधित सांस्कृतिक डिपार्टमेंटच्या लोकांना वारंवार भेटून तोही प्रवास मला माहिती आहे कारण संजय नहार माझे मित्र आहे. त्यामुळे याचं श्रेय जर दिलं तर फक्त या 2 व्यक्तींनी द्यायला पाहिजे. बाकीच्या सगळ्यांनी जे हातभार लावला असेल त्या हातभार लावला काही हे नाही. परंतु श्रेय कोणी एकट्याने घेणं हा म्हणजे या 2 लोकांशी कृतज्ञता होईल, ती कोणी करू नये असं माझं नम्र आव्हान आहे की हरी नरके, संजय नहार यांनाच याचं श्रेय द्यायला पाहिजे. कारण मराठी बांधवांमध्ये त्या कारण ज्या अहवालावर हा दर्जा मिळाला त्या अहवालाचं संपूर्ण लेखन हे एकट्या हरी नरकेने केलेलं आहे. त्यातलं संशोधन एकट्या हरी नरकेंचं आहे. त्यात कोणाचाही काडी इतका हातभार नाही. हातभार असेल तर एवढाच की संस्कृत ही मराठी भाषेची थोरली बहीण कशी आहे असं त्या सगळ्या सदस्यांनी म्हटलं होतं. आणि ते मत त्यांनी त्यात आणि यांना नाईलाजाने घ्यावं लागलं. हरिभाऊंचा त्याला विरोध होता. पण आता मला तोच प्रश्न पुढे विचारायचा आहे की आपण हे खूप वर्षानुवर्ष ऐकत आलो. आपल्या इकडच्या खरं तर खूप ज्या संस्था आहेत त्या संस्थांची ब्रीदवाक्य पण बघितली तर ती तुम्हाला संस्कृतमध्ये दिसतात. आणि खूप वर्षानुवर्ष आपल्याला सांगत आलं की संस्कृत हीच कशी मराठीची आई आहे, कधी म्हटले मावशी आहे, कधी म्हटले मोठी बहीण आहे. पण आता अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे आता सिद्ध झालं की संस्कृतचा आणि मराठीचा काही एक संबंध नाही. तर तुम्ही थोडंसं त्यावर प्रकाश टाकाल का? पहिली गोष्ट अशी आहे की वैदिक भाषा आणि संस्कृत भाषा एकच असं मानण्याची महत्त्वाची चूक लोक करत असतात. वैदिक भाषा ही संस्कृत नाही. वैदिक भाषा ही ओल्ड पर्शियन म्हणजे अवेस्ता ग्रंथाची जी भाषा आहे पर्शियन, ओल्ड पर्शियन ती भाषा आणि प्राकृत भाषा ओल्ड पर्शियन आणि प्राकृत भाषांची हायब्रिड भाषा, संकरित भाषा म्हणजे वेदांची भाषा. ती भाषा स्वतंत्र नाही आणि संस्कृत भाषेशी तर काही संबंध नाही आहे. प्राकृत भाषा एक वेळ वेदांशी, कारण वेदांची भाषाच प्राकृतांना घेऊन बनलेली असल्यामुळे. परंतु संस्कृत भाषा ही निर्माण व्हायला सुरुवात झाली इसवी सन पूर्व 1ल्या शतकात आणि बनली ती इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात. आणि त्याचे पुरावे मिळत आहेत. म्हणजे नाण्यांवरची भाषा असेल, शिलालेखांची भाषा असेल, ग्रंथातली भाषा असेल किंवा बुद्धिस्ट हायब्रिड असं म्हणून जे एडगर्टन यांनी त्याच्यावर लक्ष वेधलं की जे गांधार प्रांतामध्ये आणि मध्य आशियामध्ये जे ग्रंथ मिळाले की म्हणजे भाषा प्राकृतच पण शब्द थोडेसे पॉलिश केले, मॉडिफाय केले की ध्वनी बदल केलेले. म्हणून म्हणजे थोडंसं आपण तर संस्कृत म्हणू. म्हणजे राजती राजसा हा प्राकृत शब्द, तर राजाधिराज हा संस्कृत शब्द. पण राजती राजसा, राजादी राजसा, मग राजाधिराज असा हा त्याचा विकासाचा क्रम आहे. आणि याचे पुरावे आहेत. म्हणजे मी काही मनाचं सांगत नाही आहे. याचे प्रत्यक्ष पुरावे असताना संस्कृत भाषेतनं प्राकृत निर्माण झाल्या हे मानणंच मुळात अनैतिहासिक, अवैज्ञानिक, अभाषाशास्त्रीय आणि लिंग्विस्टिक्सचं ज्ञान शून्य असल्याचं लक्षण आहे. कारण कोणतीही भाषाची उलटी जात नसते. आजचा माणूस ज्ञानेश्वरांच्या मराठीत नाही बोलणार ना, तो आजच्या भाषेत बोलेल किंवा उद्याच्या भाषेत बोलेल कदाचित, परंतु मागच्या भाषेत बोलणार नाही. परंतु इथे स्पष्ट दिसतंय की प्राकृतमधनं हळूहळू संस्कृत कशी विकसित झाली. 2ऱ्या शतकामध्ये राजा रुद्रदामनचा एक शिलालेख आहे आणि इसवी सन पूर्व 1ल्या शतकातला घोसुंडी नावाचा हातीबाडा घोसुंडी इथला एक शिलालेख आहे. ती हातीबाडा घोसुंडीतलं संस्कृत हे म्हणजे अर्ध प्राकृत आणि अर्ध संस्कृत आहे, हायब्रिड आहे. आणि रुद्रदामनचं संस्कृत आहे म्हणजे प्राथमिक संस्कृत आहे. पुन्हा ते ग्रामॅटिकली किंवा व्याकरणीय दृष्ट्या ते परिष्कृत झालेलं संस्कृत नाही. ते परिष्कृत झालं 3ऱ्या शतकात. म्हणजे पाणिनीचा काळ जो आहे
तो सांगतानाही सांगतात काही इसवी सन पूर्व 8वं शतक वगैरे, परंतु जगातल्या सर्व विद्वानांनी हे सिद्ध केलं आहे की पाणींचा काळ हा इसवी सन नंतर 140 ते 300 या दरम्यानच असला पाहिजे. आणि मी त्याच्यावर संशोधन केलं, पाणिनीवर भरपूर संशोधन केलं आणि काळ त्याचा मी 300 ठरवला. गुप्त काळाची सुरुवात या काळामध्ये झाली आणि नंतर मग संस्कृत साहित्याचा तुम्हाला विस्फोट दिसतो. त्याच्यापूर्वीचं एकही संस्कृत साहित्य नाही. उदाहरणार्थ रामायण हे आदिकाव्य मानतो आपण. हा आपल्या मनावर बिंबवला गेलेला खोटा थापाडी वाचपण आहे. प्रत्यक्षात विमल सुरी यांनी इसवी सनाच्या 6 शतकात 6 इसवी सनचं पहिलं शतकाचं 6वं वर्ष, पहिलं वर्ष. अच्छा, पहिल्या शतकातलं 6वं वर्ष सुरुवातीचं. त्यामध्ये हे पौमचर्य हे आद्य रामचरित्रावरचं महाकाव्य लिहिलं. रामायण नंतरचं आहे. तरी सुद्धा आजही समज काय लोकांच्या डोक्यात की रामायण हेच आद्यकाव्य. म्हणजे असे अनेक गैरसमज आपण या गोष्टीमुळे जोपासले आणि संस्कृतचं जे आपल्यावरचं वर्चस्व वाढलं ते याच गैरसमजांमुळे वाढलं. त्यामुळे हा जो प्रवास आहे सगळा भाषाशास्त्रीय की प्राकृतमधनं संस्कृत निर्माण झाली. संस्कृत ही सर्व भाषांची आई आहे असं म्हणायचा, गर्वाने म्हणायचा किंवा अभिमानाने किंवा वर्चस्ववादी दृष्टिकोनातून म्हणायचा प्रघात आहे, परंतु ते वास्तव नाही. संस्कृत ही जगातल्या कोणत्याच भाषेची जननी नाही, उलटी ती सर्व प्राकृत भाषांचं अपत्य आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु संस्कृतला दर्जा आधी मिळाला, त्यानंतर दर्जाच मिळालाच नाही. आज संस्कृतवर केंद्र सरकार जेवढा खर्च करते गेल्या 10 वर्षात मोदी सरकार आल्यापासून त्या खर्चाला सीमा नाही. म्हणजे हा जो भेद केला जातो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची की प्रल्हाद पटेल सांस्कृतिक मंत्री असताना गेल्या टर्मच्या वेळेस मोदी सरकारच्या त्यांनी 16 सदस्य एक समिती नेमली भारताचा 12,000 वर्षाचा इतिहास लिहिण्यासाठी. त्यामध्ये 16 सदस्य सगळेच्या सगळे उत्तर भारतातले, सगळे सगळे पुरुष, एकही महिला नाही. त्यात एकही पाली भाषेचा पाली भाषेचा आणि प्राकृत भाषेचा एकही सदस्य नाही. ते तर जाऊच द्या, सगळे संस्कृत भाषेचे तज्ज्ञ आहेत परंतु इतर भाषांचे नाही आहेत. म्हणजे हे जे नवीन इतिहास लिहित आहे तो सुद्धा संस्कृत निष्ठच असणार, म्हणजे संस्कृतचं वर्चस्व दाखवणारच असणार. आणि त्यापासून सर्व भारतीयांनी सावध राहायला पाहिजे, कारण हा सांस्कृतिक हल्ला आहे. हा नुसता तुमच्या खिशावरचा किंवा तुमच्या संपत्तीवरचा हल्ला नाही आहे, हा तुमच्या पाळामुळांवरचा हल्ला आहे, तुमच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पण मला असं म्हणायचं आहे की म्हणजे आता तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा असा संबंध आहे, कारण व्यवहारामध्ये संस्कृत तर कोणीच बोलत नाही. पण मला आपल्या परत मराठीकडे यायचं आहे की मराठीची सुरुवात कशी झाली, तुम्हाला त्याचे काय दाखले मिळतात, याबद्दल काय सांगाल? आता असं आहे, कोणत्याही भाषेचा जो जन्म होतो तो त्या जो भूप्रदेशात माणूस राहतो त्याची एक मानसशास्त्र बनतं, ज्याला आपण भौगोलिक मानसशास्त्र म्हणू किंवा जिओलॉजिकल सायकोलॉजी म्हणू, कलेक्टिव्ह सायकोलॉजी. आणि भाषा ही मानवी मानसशास्त्राचंच प्रकट रूप असल्यामुळे ती जी भाषा जन्माला येते त्याला त्या प्रदेशाचा, त्या मातीचा संबंध असतो. त्यामुळे तुम्ही पहा, मराठी भाषेला महाराष्ट्राचा संबंध आहे, कानडी भाषेला कर्नाटकाचा संबंध आहे. आता प्राचीन आपल्या ज्या प्राकृत भाषा आहेत, मागधी असेल तर मगधाचा संबंध आहे, अर्ध मागधीला मगध आणि जो निकटचा प्रांत आहे त्याचा संबंध आहे. शौरसेनी भाषेला मथुरेचा परिसर जो आहे त्याचा संबंध आहे. गांधारी भाषेला पेशावर आणि तो त्या भोवताचा जो प्रांत आहे त्याचा. पण संस्कृत भाषेला असा प्रादेशिक संदर्भ अजिबात नाही. जगातल्या भाषा घ्या, इंग्लिश भाषा इंग्लंडमधली भाषा आहे ती, त्याला इंग्लंडचा संदर्भ आहे. त्यानंतर पर्शियन भाषा, त्याला पर्शियाचा संबंध आहे. तसा संस्कृत भाषेला प्रादेशिक संबंध का नाही? इथेच लोकांच्या लक्षात यायला पाहिजे ही कृत्रिमरित्या बनवलेली आर्टिफिशियल लँग्वेज आहे. ही फक्त ग्रांथिक कारणासाठी, ती वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी बनवलेली भाषा आहे. ती म्हणजे जसं आज कॉम्प्युटरची भाषा असते C++, कोबोल किंवा क्लाउड, तशी ती एक कृत्रिम भाषा आहे. ती बोली भाषा कधीही नव्हती. बरं, हे मी सांगत नाही, माधव देशपांडे सारखे भाषातज्ञ सांगतात, हरगोविंद सेठ सारखे अत्यंत जे प्राकृत भाषेचे तज्ज्ञ त्यांनी डिक्शनरी दिली ते सांगतात. तर हर्टेल सांगतो. त्यानंतर जे ब्लॉक म्हणून भाषातज्ञ होते त्यांनी सांगितलं. ग्रियर्सन हा तर भारतीय भाषांचं वर्गीकरण करणारा पहिला माणूस, त्याने सुद्धा हेच सांगितलेलं आहे. असं असताना सुद्धा तिकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलाच हेका राबवायचा की नाही संस्कृत झाली. तर हा नुसता हेका आहे, त्या हेक्याला काही तात्विक किंवा पुरावा कोणताही नाही. आता राहिलं मराठी भाषेचं.
तर मराठी भाषा सांगितल्याप्रमाणेच महाराष्ट्रीय हा जो भूप्रदेश आहे हा बेसॉल्टपासून ज्वालामुखीच्या उद्रेकात झालेला एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. त्याची सगळी वैशिष्ट्य मराठी मानसिकतेत उतरलेली आहेत, म्हणूनच ती भाषेतही उतरलेली. म्हणून मराठी भाषा राकटच आहे बघा. मराठी भाषा कणखर आहे, मराठी भाषा मृदू नाही आहे. म्हणजे बंगालीसारखी मृदू नाही का हिंदीसारखं पण मृदू नाही आहे. ही भाषा अत्यंत रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणाची ही भाषा आहे. त्याचे उच्चार करताना सुद्धा ते उच्चारसुद्धा तेवढेच राकट असतात, कठोर असतात, ते मृदू नसतात. तर हे त्यामुळं इथे महाराष्ट्रात 1.5 लाख वर्षापूर्वी ज्यावेळेस मानवी वस्ती सुरू झाली तेव्हापासून जे प्राथमिक शब्द बनले, भाषा काही एकाकी निर्माण होत नाही. आधी गरजेपुरते शब्द, मग नंतर मग हळूहळू जसं तुमची प्रगती होते, म्हणजे शेतीचा शोध लागला, मग अवजारं आली, मग त्या अवजारांना नावं द्या, मग व्यवहार चालू होतात, व्यापार चालू होतो, मग भाषा व्याकरण धारण करू लागते. आणि ती व्याकरण जे आहे ते आपलं मानसिकतेप्रमाणे असतं. मराठीचं व्याकरण आणि हिंदीचं व्याकरण शब्द तुम्हाला खूप साम्य मिळेल की हिंदीत आणि मराठीत जे शब्द आहेत समान खूप मिळते, पण व्याकरण समान नाही ना. व्याकरण अजिबात समान नाही, कारण त्याची उच्चार पद्धती पण समान नाही आहे, किंवा त्याचा वापर जो करतो आपण ज्या अर्थाने करतो त्यात सुद्धा आपल्याला साम्य फारसं आढळणार नाही. आपण अगदी परभाषेतले अनेक शब्द घेतलेले आहेत, इंग्रजी भाषेतनं घेतले, पर्शियन भाषेतनं घेतले कालोगामध्ये, परंतु त्याचा वापर आपण आपल्या मानसिकतेप्रमाणे केला आहे. म्हणजे आपण त्यांना मराठीकरण केलं त्यांचं थोडक्यात. म्हणजे शब्द जरी त्यांचे घेतले, कोणाचे उधार घेतले, तर तसे आपण दिले ना उधार शब्द. आपले उधार शब्द तमिळमध्ये आहेत, संस्कृतमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. संस्कृत भाषा तर काय सर्वच प्राकृत भाषांमध्ये शब्द उधार घेऊनच बनलेली आहे. त्यांच्याकडे स्वतःचा शब्द काहीच नाही आहे, परंतु मानलं जातं की हा शब्द संस्कृतपासून आला. तो संस्कृतपासून आलेला नाही आहे, तो मराठी शब्दावर संस्कार करून त्याचे ध्वनी बदल करून त्याला तुम्ही त्याचं संस्कृत केलेला आहे. म्हणजे हा जो आणि उलटी प्रक्रिया आहे आणि ती दिसते स्पष्ट पुराव्यांनुसार. ही प्रक्रिया कशी झाली, कसे कसे शब्द बदलत गेले, शब्दांची रूप कशी बदलत गेली, त्यांना व्यापक अर्थ कसे दिले गेले, संकुचित कसे केले गेले, हे सगळा जो प्रवास आहे तो लेखी स्वरूपातच उपलब्ध असल्यामुळे याच्यामध्ये वेगळं डोकं चालवण्याची सुद्धा खरं गरज नाही, कारण पुरावेच सांगतात ना शेवटी. पण त्याचा शिलालेख आणि मराठीतले पहिल्यांदा कधी सापडतात आणि कोणते आहेत? म्हणजे आता भाषा विकसित होते ती लाखो वर्षापासून सुरू झाली प्रक्रिया, हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे शिलालेख आपल्याकडं मुळात आले 3ऱ्या शतकानंतर, अशोकानंतर. नाहीतर शिलालेख लिहिण्याची प्रथा भारतामध्ये नव्हती. 3ऱ्या शतकानंतर ही प्रक्रिया आल्यामुळे साहजिकच मराठीतही शिलालेख मिळतात. इसवी पूर्व 2ऱ्या शतकातले 2 शिलालेख, एक लोहगडला मिळतो आणि एक पाले इथे मिळतो. म्हणजे आपण नाणे घाटावर जातो ना तो, ते 2ऱ्या शतकात, इसवी पूर्व 2ऱ्या शतकातले पूर्व आणि इसवी पूर्व 1ल्या शतकातला नाणेघाटचा शिलालेख आहे. म्हणजे शिलालेख आपले इसवी पूर्व 2ऱ्या शतकापासून सुरू होतं. बरं, इसवी पूर्व 2ऱ्या शतकात वररुचीने पाड लखन सुप्त नावाचं मराठीचं व्याकरण लिहिलं, आद्य व्याकरण. ते व्याकरण लिहिलं गेलं 2200 वर्षापूर्वी. म्हणजे मराठी भाषा त्यावेळेस व्याकरण लिहावं, त्याला प्रमाणीकरण करावं एवढ्या दर्जाला गेली होती. तर साहित्य हालाची गाथा सप्तशती इसवी पूर्व 1लं शतक. त्यानंतर मी रामायणाचं सांगितलं, म्हणजे पौमचर्य विमल सुरुंदिलं ते इसवी सनाचं 1लं शतक. आणि अंगविद्या नावाचा एक ग्रंथ आहे की ज्या वेळेस आपल्याला कुशाण काळातलं समाज जीवन संपूर्ण पाहायला मिळतं ते अंगविद्यामध्ये. त्यानंतर वासुदेव हिंडी आहे जे जगातलं पहिलं प्रवास वर्णन मानलं जातं. त्यानंतर समरादित्य कथा, म्हणजे असे शेकडोंनी ग्रंथ लिहिले गेले. त्या जैन असतील, बौद्ध असतील, मराठी माणसं असतील, या सगळ्यांनी त्या ग्रंथांमध्ये निर्मितीमध्ये हातभार लावला आणि तो प्रवाह सलग चालू आहे, सलग प्रवाह चालू आहे. त्यानंतर शिलालेखही नंतरचे, म्हणजे जी मराठी विकसित होत राहते ना, भाषा कोणती भाषा, जिवंत भाषेचं वैशिष्ट्य हे किती विकसित होत राहते काळानुसार. आणि मृत भाषा, संस्कृत ही मृत भाषा आहे, कारण ती बोलण्यातली भाषा तर कधीच नव्हती, परंतु जी काही थोडंफार मर्यादित धार्मिक वर्तुळामध्ये बोलली जात होती ती सुद्धा आता बोलण्याचे संपली. अख्ख्या भारतामध्ये 26,000 लोक फक्त संस्कृत भाषा बोलतात, आमची मातृभाषा आहे याचा क्लेम करतात. पण ते क्लेम करतात, ही मातृभाषा कोणाची नव्हती. डॉक्टर माधव देशपांडेंनी सुद्धा हे स्पष्ट दाखवून दिले की ही मातृभाषा कोणाचीही नव्हती, कारण महिलांनाच ती संस्कृत येत नसायची. मग मुलाला ती काय शिकवणार, आणि मुलाची जी भाषा असते ती आईची भाषा असते, त्यामुळे ती प्राकृत होती.
त्यामुळे प्राकृत ही सर्वांचीच मातृभाषा होती. संस्कृत ही मातृभाषा नव्हती, ती फक्त विशिष्ट यज्ञासाठी पूजाकर्मासाठी वापरली जाणारी ती भाषा होती आणि तिचा तेवढाच उपयोग होता. आणि राजांनी आपल्या आदेशामध्ये करून फरक होऊ नये शब्दामध्ये, कारण प्राकृत भाषेमध्ये प्रदेशनिहाय फरक पडतोच. आपण महाराष्ट्र जरी घेतलं तर विदर्भातली मराठी, मराठवाड्यातली मराठी, कोकणातली मराठी फरक येतात, थोडा थोडा तरी फरक होतोच ना. किंवा तिथं स्थानिक पातळीवर एखादा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो, तर त्याला एक वाक्यता राहावी म्हणून त्यांनी संस्कृतमध्ये वापरलं. याचा अर्थ असा नव्हे की संस्कृत ही लोकांची बोलीभाषा होती. पण मग तुम्ही हा प्रवास आता मराठीचं सांगतच होता, तर तो कसा पुढे पुढे कसा झाला? कारण आपण श्रवण बेळगोळ आणि इकडचे पण उल्लेख करतो. तो आता केला श्रवण बेळगावचा आहे, म्हणजे ती प्रगत मराठी झाली होती तोपर्यंत. बरोबर. कोकणात आष्टीचा शिलालेख आहे, तोही महत्त्वाचा शिलालेख आहे. आणि नंतर अजून राष्ट्रकूट काळातले जे शिलालेख आहे, म्हणजे वाई म्हणून जे गाव आहे यवतमाळ जिल्ह्यामधलं वाई आहे, तिथल्या वाई, तिथे पण शिलालेख सापडला. त्याच्यामध्ये तोही प्राकृतमध्येच आहे. आणि तो इतिहासादृष्टीने महत्त्वाचा असा की भारत नाव भरत म्हणजे ऋषभनाथ पुत्र भरतावरनं पडलं हे त्या शिलालेखात आपल्याला कळतं. तो प्राकृतमध्येच आहे आणि ती विकसित प्राकृत आहे, म्हणजे काळानुसार बदलत गेलेली प्राकृत आहे. नंतर मग मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव यांची संतकालीन मराठी येते, पण ती परत संतांची भाषा होती, संतांनी अभंगासाठी वापरलेली बोली भाषा ती प्राकृतच होती, मूळचीच प्राकृत होती. कारण भाषा आधी साहित्यात येते आणि हळूहळू मग समाजमानात जाते. हा असा प्रवास होत जातो. कारण साहित्यिक नेहमी आपल्या कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी भाषेत आपल्या पद्धतीने बदल करत असतो, डेव्हलप करत असतो. वाक्यरचनेत असेल, व्याकरणात असेल, शब्दाच्या अर्थामध्ये असेल, व्यापक अर्थ प्रदान करत असतो. तर ह्या ज्या गोष्टी त्या होत गेलेल्या आहेत आणि म्हणून तर मराठी जिवंत म्हणजे सळसळत्या तारुण्याने आजही म्हणजे लिखित स्वरूपात ती 2200 वर्ष जुनी आहे, परंतु प्रत्यक्षात ती 1,00,000 ते 1,50,000 म्हणजे मानव जातीचं आगमन या महाराष्ट्रामध्ये झालं तेव्हापासून हळूहळू हळूहळू डेव्हलप होत होत आजच्या विराट स्वरूपाला येऊन पोचलेली आहे. त्यामुळे हा एक सलग धागा आहे, इतर कोणत्याही भाषेचा काही संबंध नाही. आणि शेवटी सांस्कृतिक देवाणघेवाण तर होतच राहते, ती भाषाही करतच असतात, स्वाभाविक आहे. कारण एखादा माणूस उत्तर प्रदेशात गेला किंवा दक्षिणेत गेला, काही शब्द त्या कानावर पडतात, मग तो अर्थ समजावून घेतो, मग तो आपल्या भाषेत तो शब्द वापरतो, तो अर्थ त्याला देतो. ही प्रक्रिया चालूच असते. पण मग मराठीचा जसा महाराष्ट्राशी संबंध आहे तसा महाराष्ट्राचा एकूण प्राचीन प्रादेशिक संबंध कसा दाखवता येईल? आता असं आहे, भूवैज्ञानिक कारणाने जर आपण पाहिलं तर उत्तर भारताची निर्मिती आणि तिथली भूरचना किंवा त्याची भूगर्भशास्त्रीय किंवा जिओलॉजिकल रचना आणि महाराष्ट्राच्या खाली थेट तमिळनाडू श्रीलंकेपर्यंत ही जी भूरचना आहे याच्यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खाली आपल्याला भाषा जास्तीत जास्त द्राविडियन कुळाकडे जाताना आपल्याला दिसतात आणि तमिळनाडूमध्ये ती तमिळ होते आणि ती शुद्ध तमिळ स्वरूपात येते. म्हणजे हा जो पट्टा आहे हा पट्टा विलक्षण आहे. काश्मीरमध्ये कशूर भाषा आहे, ती मध्य आशियाशी संबंध असल्यामुळे तिथली कशूर भाषा पुन्हा पैशाशी भाषेशी नातं सांगते. ग्रियर्सनने ते सिद्ध केलेलं आहे. हा दक्षिण भारत जो आहे तो भूवैज्ञानिकदृष्ट्याच सेपरेट आहे, म्हणून इथल्या लोकांची मानसिकता वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, खाद्यपद्धती वेगळी आहे, शेती पद्धती वेगळी आहे किंवा गृहरचना पद्धती. म्हणजे आता तर काय सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल झालं त्यामुळे सगळीकडे सारखं आहे, परंतु आपण जर जुनी खेड्या पाड्यांमध्ये जर रचना पाहिली तर आपल्याला कोकणातील रचना आणि घाटावरची रचना याच्यात फरक दिसतो. कारण पर्यावरणाचाही परिणाम होतोच ना. मृदा म्हणजे मातीचे रंग कसे कसे बदलले जातात, जर आपण जर फिरताना जर नीट निरीक्षण केलं बारकाईने तर खडकांची रचना, मातीचे रंग हे आपल्याला बदलताना दिसतात. त्यामुळे दक्षिण भारत हा जो येतो हा सांस्कृतिकदृष्ट्या संपूर्ण स्वतंत्र पट्टा आहे आणि उत्तर भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा स्वतंत्र पट्टा आहे. पण मग महाराष्ट्राचा दक्षिणेशी थेट संबंध आहे. हा दक्षिणेशी अर्थात महाराष्ट्रानंतरच तर एकदा विंध्य पर्वत ओलांडला. विंध्य प्राचीन काळापासून भारताची वाटणीच अशी आहे की विंध्य पर्वतापर्यंत उत्तर भारत आणि विंध्य पर्वताच्या खालचा जो भाग आहे तो दख्खन. ही मांडणी प्राचीन काळापासून ते मोगल काळापर्यंत किंवा मराठ्यांनी सुद्धा की आम्ही दख्खनेत चाललो, हिंदुस्थानात चाललं म्हटलं की उत्तरेत चालले. हिंदुस्थान म्हणजे उत्तर भारत हा हिंदुस्थान होता महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा. बरं, दक्षिण भारताला हिंदुस्थान कधीही म्हणत नव्हते, त्याला दख्खन हेच नाव होतं. पण मग महाराष्ट्राचा म्हणजे
विविध जर आपण अगोदरचे राजे आणि हे बघितले तर त्याचा तसा कसा आपण संबंध कोणाशी जोडू शकतो? आता पूर्वी जे काही राजे महाराष्ट्रात निर्माण झाले म्हणजे यादव असतील, सातवाहन असतील, राष्ट्रकूट सोडले तर राष्ट्रकूट फक्त दक्षिणेतले होते, त्यांची महाराष्ट्रात राजधानी नव्हती, हा भाग वेगळा. परंतु या भूमीत निर्माण झालेले राजे याचा जर आपण इतिहास करतो विठ्ठल खंडोबापासून चालू होतो. कारण हे दैवत्व मिळालेले पुराण पुरुषच आहेत. ते राजेच होते पण त्यांनी पराक्रम गाजवला म्हणा, चांगलं लोकोबई कामं केली म्हणून म्हणा. ज्योतिबा असेल, खंडोबा असेल, विठोबा असेल, बा पदांत जी जी काही दैवतं आहेत आणि आई किंवा माई या पदांत ज्या ज्या देवी आहेत त्या सर्व या भूमीच्या आहेत. त्यांचा ना उत्तरी संबंध कसल्याही प्रकारचा, ना रामाशी संबंध, ना विष्णूशी संबंध, ना कोणाशी संबंध. हे सरळ सरळ या मातीची दैवतं आहेत, ऐतिहासिकत्व असणारीही व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. परंतु आपण काय करतो, विठ्ठलाला विष्णूशी जोडून टाकलं किंवा कृष्णाशी जोडून टाकतो, खंडोबाला आपण इंद्राशी किंवा अजून कोणाशी जोडून टाकतो, ज्योतिबाचंही आपण असंच करतो आणि आपण हे सांस्कृतिक आक्रमण सहन करतो. हे सांस्कृतिक आक्रमण हे फार घातक आहे आणि आता त्याचा वेग प्रचंड वाढला आहे. म्हणजे गरबा आपण खेळायला लागलोय. रावण दहन महाराष्ट्रात कधीही नव्हतं, पूर्वी कधीही नव्हतं, ते महाराष्ट्रात घुसायला लागलेलं आहे. खरं म्हणजे रामायण हे जे वाल्मिकीने 3ऱ्या शतकात दिलं तेच मुळात उत्तरेचा दक्षिणेवरचा विजय या दृष्टिकोन दिलं आणि आर्यांचा आणणाऱ्यांवरची. आपण त्यांच्या दृष्टीने आणणारेच, आजही आणणारेच आहोत. म्हणजे इथले ब्राह्मण सुद्धा त्यांच्या दृष्टीने आणणारेच आहेत. म्हणून त्या 16 सदस्य समितीत महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण नाही, हे आपण साधं ह्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना सुद्धा हे समजायला पाहिजे. परंतु समजत नाही, हे त्यांचं दुर्दैव, ते जाऊ द्या, त्याच्याशी आपल्याला त्यांचं त्याने बघून घेते. परंतु हे सांस्कृतिक आक्रमण जे आहे, हे सांस्कृतिक आक्रमण हे रामायणाच्या लिखाणापासून चालू झालं, वाल्मिकीपासून 3ऱ्या शतकापासून चालू झालं आणि आतापर्यंत हळूहळू त्याचा प्रभाव, जो सांस्कृतिक प्रभाव हा वाढत गेला आणि आपण तो स्वीकारत गेलो. कारण संतांची सुद्धा थोडीशी चूक आहे. संतांनी विठ्ठलाला विष्णूचा किंवा रामाचा किंवा विष्णूचा अवतार मानून घेतलं, हा त्यांचा भाबडेपणा, त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी दुमत दाखवत नाही. परंतु महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर एक दुय्यमत्व आलं आणि हे दुय्यत्व फक्त सांस्कृतिक नव्हतं, हे भाषिक सुद्धा होतं. तुमची भाषा संस्कृतपासून बनली, तुमचे देव तर उत्तरेतनं झालेत, मग तुमचे राजे उत्तरेतनं झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, यादव घराणं यांचा संबंध यांनी कृष्णाशी जोडला, मथुरेशी जोडला. परंतु आता विज्ञानाने सिद्ध केलं की हे सिन्नरचे होते, सिन्नरचे होते आणि त्यांची राजधानी, पहिली राजधानी सिन्नरच होती आणि ती नंतर त्यांनी देवगिरीला नेली. ते 100% महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व. शिवाजी महाराजही 100% महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व. ते उत्तरेशी राजपुताशी संबंध जोडणं किंवा दक्षिण संबंध जोडणं हा सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि आपण फार डोळे उघडून या गोष्टींकडे पाहायला पाहिजे. कारण आपल्या मनावर नकळतपणे दुय्यमत्व येतं. मग म्हणजे आमचे राजे बाहेरनं आले होते, आमची भाषा बाहेरनं आलेली, आमची दैवतं बाहेरनं आली, मग आमचं काय? मग आमचे पूर्वज काय करत होते? ते गुलामच होते का? तर तिथं नव्हते आणि ते वास्तवही नाही आहे. बरोबर, सुदैवाने ते वास्तव नाही आहे. परंतु हा जो लोकसमजुतीत आणि याला हातभार लावला इतिहासकारांनी, दुसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक लेखन करणाऱ्यांनी, कादंबरीकारांनी हातभार लावला. हा हातभार यांना कळालं नाही, म्हणजे भले निष्पापपणे केला असेल, म्हणजे त्याचा हेतू नसेल तो, म्हणून नकळतपणे आपण कोणता सिद्धांत पुढे न्यायला मदत करतोय याचं भान यांना आजही आलेलं नाही आणि भविष्यात येईल की नाही मला याची शंका आहे. परंतु या अभिजातच्या दर्जाच्या निमित्ताने ही एक मोठी संधी आहे की आमचं जर भाषा स्वतंत्र आहे तर आमची दैवते स्वतंत्र असली पाहिजे, आमची भाषा स्वतंत्र आहे, आमचे राजे याच भूमीचे असले पाहिजेत. म्हणजे जे काही आहे, जी खाद्य संस्कृती असेल, उत्सव संस्कृती असेल, गृह संस्कृती असेल किंवा वेश संस्कृती असेल, वेशभूषेची, आपली वेशभूषेची संस्कृती काय हे आपल्याला अजंता वेरूळच्या चित्रातनं दिसते ना, ती आपल्याला माहिती आहे. पण आपण ते नाकारतो आणि कुठेतरी नकळत स्वतःचीच फसवणूक करत जातो आणि स्वतःला दुय्यम लेखत जातो. आणि स्वतःला दुय्यम लेखणं याचा सगळ्यात मोठा तोटा कोणता की न्यूनगंड. न्यूनगंडावर तुम्ही मात करायची, कारण न्यूनगंडामुळे होतं काय की तुमचा आत्मविश्वास जातो, तुमचा भाषेवरचा विश्वास जातो, त्याच्यावरचा प्रेम जातं, त्याच्यावरचा आत्मविश्वासच जर निघून गेला की तुम्ही जीवनातली कोणतीही लढाई पूर्ण शक्तीने लढू नाही शकत.
त्यामुळे ही भाषिक अस्मिता, ही भाषा स्वतंत्र आहे, ही अस्मिता गर्व न बाळगता अर्थातच, पण ती असली पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये की आमची भाषा स्वतंत्र आहे. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे या भाषेने विकसित होणं गरजेचं आहे आणि ज्ञानभाषेमध्ये परावर्तित होणं गरजेचं आहे, हे आज आपल्याला संजय सोनवणे यांनी सांगितलं आणि यामागचं सांस्कृतिक राजकारणही उघडून दाखवलेलं आहे. याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे आणि द एन्काउंटरतर्फे त्यांचे आभार मानतो. सर नमस्कार. नमस्कार.